नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्ध्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांवर गुन्हे दाखल केले। वर्धा जिल्ह्यात वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। बजाज चौकात पेट्रोलिंग दरम्यान 2 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। एका चालकाच्या रक्तात 300.9 मिलीग्राम अल्कोहोल आढळले, तर 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत वाहन चालवताना पकडला गेला। दोघांवरही मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला। वर्धेत माणुसकीची साखळी कायम राहत ऑटो चालकाच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला मोबाईल मालकाला सुखरूप परत मिळाला। वर्धा शहरात पुन्हा एकदा माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडले। चंद्रशेखर भागवत यांचा ऑटोमध्ये विसरलेला मोबाईल रिक्षा चालक सुलतान शेख यांनी सायबर पोलिसांकडे जमा केला। पोलिसांच्या मदतीने तो मोबाईल मूळ मालकाला परत मिळाला। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसात आणखी 5 नागरिकांनी सापडलेले मोबाईल स्वखुशीने पोलिसांकडे जमा केल्याने या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सावंगी मेघे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत चोरट्याला जेरबंद करत चोरीची दुचाकी हस्तगत केली। वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलिसांनी अवघ्या 2 तासात चोरीला गेलेली मोटरसायकल शोधून आरोपीला अटक केली। मांडवगड येथील विनोद शेंडे यांची 50,000 रुपये किमतीची पॅशन प्लस दुचाकी इंझापूर परिसरातून चोरीला गेली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। आर्वीत बोगस एचटीबीटी कपाशी बियाण्यांचा साठा जप्त करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे बोगस कपाशी बियाण्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे। कृषी अधिकारी संजय बनमोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीच्या घर व गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध एचटीबीटी कपाशी बियाणे आणि पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले। चौकशीत गुजरातमधून बियाणे आणून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पुलगावमध्ये शोरूमचे शटर तोडून चोरट्यांनी 35,000 रुपयांची रोकड लंपास केली। पुलगाव नाचनगाव रोडवरील सीआरएम टाइल्स शोरूम मध्ये रात्री चोरीची घटना घडली। चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करत गल्ल्यातील सुमारे 35,000 रुपयांची रोकड लंपास केली। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।